विधात्याने प्रथम प्राणांची सृष्टी केली। प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय। त्या प्राणशक्तीस सूक्ष्मात्मा, हिरण्यगर्भ या नावाने सुद्धा संबोधिले जाते। प्राणमय कोशामध्ये स्थित जीवधातू शक्तीला शक्ती शरीर असे म्हणतात। प्राणमय चैतन्यास संतुलितरित्या प्रवाहित केल्यास मनुष्यांचे भौतिक दुःखांचे निवारण होते। मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते, त्याच्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते। सृष्टीच्या प्रारंभांचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूतांचा आविर्भाव झाला। या पंचभूतांचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियांची रचना झाली। यांचे संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी पंचेंद्रियांची योजना झाली। या 10 इंद्रियावर मनाचा ताबा असतो आणि मन हे आहारापासून बनते, म्हणून मनुष्याने आपल्या आहाराविषयी अत्यंत सावध असले पाहिजे। कारण आहाराच्या सूक्ष्म भागानेच सूक्ष्मांशाने मनातील भावना प्रकट होतात। जसे आहाराचे गुण त्याप्रमाणे आपले विचार होतात। मनातील विचाराच्या धारेस क्रमबद्ध करून नियंत्रित करणे यालाच मंत्र असे म्हणतात। यज्ञ यागादिकांचे विधिपूर्वक आचरण करीत त्या कर्मकांडात सांगितलेले मंत्रोच्चारण विधिपूर्वक करणे यास कर्म असे म्हणतात। विश्वनिर्मितीचा आधार कर्मच आहे। नामरूप विवर्जित जग असू शकत नाही। आपल्यामधील प्रत्येक इंद्रियास एक देवता असतात। या देवतेच्या प्रभावाने ती इंद्रिये कार्य करीत असतात। समाधिस्थ असलेल्या योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी 16 कला मूलतत्वात लय पावतात। योग्याच्या भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये लीन पावते। कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रियाने युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही।